परमेश्वराने प्रत्येकाला 3 कारणे दिली आहेत. शरीर, वाणी आणि अंतःकरण ही 3 कारणे आहेत. या 3ही कारणाकडून शुद्ध व्यवहार घडायला हवा. जर आपल्या शरीराकडून सत्कर्म घडले नाही तर दुर्लभ असा मनुष्य जन्म पुन्हा आपल्याला मिळणार नाही. मानव जन्म मिळाल्यानंतर प्रत्येकाने किमान माणसासारखे तरी वागले पाहिजे. दिसायला सगळे माणसासारखे दिसतात, परंतु सगळीच माणसे असतात असे नव्हे. बहुतेक सगळे मानव देहधारी पशुच असतात. मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे. मनुष्याच्या आचाराविचारावरून तो मनुष्य आहे की पशु याचा निर्णय करता येतो. एखादे नारळ दुकानातून खरेदी करताना आपण ते 10 वेळा हलवून वाजवून घेतो. त्यात पाणी आहे की नाही, खोबरे आहे की नाही हे तपासून घेतो. मडके खरेदी करताना तेही वाजवून खात्री करून घेतो. त्याप्रमाणे आपला अनुग्रह करण्याआधी ईश्वर देखील आपल्याला तपासून घेत असतो. हा खरेच मनुष्य आहे की पशु, याचे अंतःकरण शुद्ध आहे की अशुद्ध. ईश्वरी अनुग्रह हवा असेल तर शरीर, वाणी आणि अंतःकरण हे 3ही शुद्ध असावे लागतात. शरीर शुद्ध कशी करावी हे तुम्हाला चांगले माहीत आहे. वाणी शुद्ध करण्यासाठी ईश्वराचा नामजप करावा लागतो. ईश्वर अमृत रूप आहे, त्याला जन्म मरण नाही. अशा ईश्वराचे नाव सतत घेतल्यामुळे आपली वाणी पवित्र आणि अमृतमय होते. जी वाणी देवाचे नाव कधीही घेत नाही ती वाणी प्रभावशून्य असते. देवाचे नाव घेण्यासाठी काही पैसा अडका लागत नाही. तुमची नित्याची कामे करता करता तुम्ही सहज देवाचे नाव घेऊ शकता. एका आसनावर बसून तुम्ही नामजप मंत्रजप करू शकाल तर फार चांगले, परंतु तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो. संसारासाठी मात्र भरपूर वेळ असतो, परमार्थासाठी मुळीच वेळ नसतो. दीक्षा घेणारा भक्त गुरुला विचारतो की महाराज, तुम्ही मंत्र देणार तो किती वेळा जपावा लागेल? मंत्रजप हा दीक्षा घेणाऱ्यांच्या पुढील फार मोठा प्रश्न असतो. जर गुरुने सांगितले की 10,000 जप करावा लागेल तर तो शिष्य म्हणतो, गुरु महाराज या वर्षी दीक्षा नको, पुढच्या वर्षी बघू. जप किती करावा? शास्त्र सांगते की जेवढे श्वास तुम्ही घेता आणि सोडता तेवढा जप रोज केला पाहिजे. आपण रोज किती श्वास घेतो हे तुम्हाला माहीत आहे नाही? मिळतील तेवढे श्वास घ्यायचे आणि सोडायचे एवढेच तुम्हाला माहीत असणार. झोपेत देखील तुमचा श्वासोच्छ्वास सुरू असतो. श्वास सरला की आपण संपलो. मग आपल्याला कोणी घरात ठेवून घेत नाही, स्मशानात नेऊन आपली विल्हेवाट लावतात. प्राण हा मुख्य आहे. श्वास चालू आहे तोवर आपला प्राण असतो. एका राजाची आणि त्याच्या हत्तीची ही कथा आहे. तो हत्ती राजाला अत्यंत प्रिय होता. त्याच्यावर बसून राजाची स्वारी निघाली. एका गावात हत्ती आजारी पडला तेव्हा राजाला चिंता वाटली. हत्तीला परत नेणे शक्य नव्हते म्हणून सर्व गावकऱ्यांना बोलावून राजाने सांगितले, हा माझा अत्यंत प्रिय हत्ती आहे. तुम्ही सर्वांनी आळीपाळीने याच्यावर नजर ठेवा. याला वेळच्या वेळी चारा पाणी द्या आणि मला रोज ज्याची पाळी असेल त्याने राजधानीत येऊन या हत्तीची वार्ता कळवावी लागेल. हत्ती मेला अशी बातमी जो आणील त्याचा मी शिरच्छेद करीन. त्याला फाशीवर देण्यात येईल. राजा निघून गेला आणि गावकरी चिंतेत पडले. प्रत्येक कुटुंबाने एक एक दिवस हत्तीची निगा राखावी असे ठरले. त्याप्रमाणे रोज एक कुटुंब हत्तीची देखभाल करून संध्याकाळी राजधानीत जाऊन राजाला हत्तीच्या प्रकृतीची बातमी सांगत असे. बरेच दिवस हा प्रकार चालू होता. एके दिवशी हत्ती मेला. त्या दिवशी ज्या कुटुंबाची पाळी होती ते कुटुंब घाबरले, रडत बसले. सगळे गावकरी गोळा झाले, चिंतेत पडले. आता राजाला हत्तीच्या मृत्यूची बातमी कोणी कळवायची? कारण जो ही वार्ता सांगेल त्याचा शिरच्छेद होणार हे नक्की. त्या कुटुंबाची वाताहत होणार म्हणून सर्व गावकरी रडत बसले. त्या वाटेने एक संत चालले होते. त्यांनी हा कल्लोळ पाहिला. सर्व गाव रडत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले.
कारण एखाद्या घरात जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबातली माणसेच फक्त रडतात, बाकीचे माणसे कोण कसे रडते हे पाहण्यासाठी आलेली असतात. पण इथे प्रकार वेगळा होता, म्हणून संताने या प्रकाराविषयी विचारले. तेव्हा राजा, हत्ती, त्याचा मृत्यू, त्याची बातमी, शिरछेद ही सर्व कथा संतांना समजली. त्याने सर्वांना धीर दिला आणि म्हणाले, घाबरू नका, रडू नका. मी सांगतो राजाला ही बातमी कशी सांगायची ते. हत्ती मेला हे त्याला सांगायचे नाही. त्याला सांगायचे की हत्ती चांगला आहे, पण तो श्वास घेत नाही, सोंड हलवत नाही, काही खात नाही, काही पित नाही. बस एवढेच राजाला सांगा, तो तुम्हाला फासावर लटकवणार नाही. त्याप्रमाणे ज्याची पाळी होती तो कुटुंब प्रमुख राजधानीकडे गेला. राजाने विचारले, काय हत्ती चांगला आहे ना? होय महाराज, पण. राजाने विचारलं, पण काय? महाराज, हत्ती चांगला आहे, पण तो श्वास घेत नाही, काही खात नाही, हालचाल करत नाही. म्हणजे तो मेला की काय? राजाने विचारले. ते माहीत नाही, पण तो श्वास घेत नाही एवढे खरे. राजाने काय ओळखायचे ते ओळखले, पण कुटुंब प्रमुखाच्या चातुर्यावर तो खुश झाला. त्याने त्यांना मारले नाही. अशा प्रकारे राजक्रोधापासून ते कुटुंब बचावले. या कथेचे तात्पर्य एवढेच की जोपर्यंत श्वास चालू असतो तोपर्यंत मनुष्य जिवंत असतो. एकदा त्याचा श्वास थांबला की त्याचे जीवनही थांबते. तुम्ही श्वास घेता म्हणजेच हवा आणि तिच्यातला प्राणवायू शोषून नेता. हवा कोणाची आहे? ती कोणी निर्माण केली आहे? तुम्ही तर नक्कीच नाही. ती परमेश्वराची आहे आणि त्यानेच निर्माण केली आहे. तुम्ही फार तर हीटर, कूलर लावून ती गरम किंवा थंड करू शकता. पंखा लावून आपल्या भोवती फिरवू शकता. एका श्वासाची किंमत किती आहे? श्लोकामध्ये सांगितलेली आहे. आयुष्य क्षणम एको अपि न लक्ष्यम स्वर्णकोटिभिः स एव व्यर्थतां नेतां कालो हानी स्तनोधिकः. देवाने आपल्याला 100 वर्षाचे आयुष्य दिले आहे. या आयुष्यातला एक क्षण एवढा मोलाचा आहे की कोटी सुवर्णाशी देखील त्याची तुलना होणार नाही. आयुष्यातला गेलेला क्षण कोट्यावधी सुवर्ण मुद्रा दिल्या तरी परत मिळत नाही. आयुष्य संपल्यावर एखादा अधिक क्षण हवा असेल तर तो देखील काय वाटेल ते दिले तरी मिळत नाही. एवढे मौल्यवान आयुष्य परमेश्वराने आपल्याला दिले ते त्याचे नामस्मरण करण्यासाठी. परंतु आपण मौल्यवान आयुष्यातला थोडासा वेळ देखील आपण परमेश्वराला देऊ इच्छित नाही. 1008 जप करायचा हे कसे शक्य आहे महाराज? आम्हाला इतका वेळ नाही हो. 5 वेळा 11 वेळा म्हणाल तर शक्य आहे. आम्ही म्हणतो की तुम्हाला एवढा जप करणे शक्य नाही तर दिवसातून तुम्ही श्वास कमी घ्या, बघा जमते का? श्वासाची संख्या थोडी तरी कमी करा. प्रत्येक मनुष्य दिवस रात्रीतून 21,600 वेळा श्वास घेत असतो. श्वासाला याप्रमाणे 21,600 वेळा जप केला पाहिजे. श्वास हवा आहे पण जप नको आहे. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी, हवा, पाणी हे सारे हवे आहे, पण ईश्वर नको आहे. मनुष्याचा सर्व व्यवहार हा असाच आहे. आई वडिलांच्या संपत्तीत सर्व मुले वाटा मागतात. तो दिला नाही तर कोर्टात जातात. स्वतःच्या स्वार्थासाठी कोर्टात जातात. परंतु म्हातारे आईबापाच्या पालन पोषणासाठी कोणी मुलगा कोर्टात गेला आहे का? नाही. आई बापाचे पालन करणारी मुले फारच कमी दिसतात. त्यातही म्हातारपणी आई आणि बापाची फारकत केली जाते. एका मुलाकडे आई तर दुसऱ्या मुलाकडे बाप. आई बाप 2-4 मुलींचे पालन पोषण करतात, त्यांना वाढवतात, शिक्षण देतात, मार्गाला लावतात. परंतु ते सर्वजण मिळून आई आणि बाप या दोघांचे पालन पोषण करू शकत नाहीत. ही केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. आई वडिलांची संपत्ती हवी, परंतु आई वडील मात्र नको. अशीच आपल्या सर्वांची अवस्था असते. देवाने निर्मिलेली प्रत्येक वस्तू आपल्याला हवी आहे, परंतु देव आणि त्याचे नाव मात्र नको. अंतःकरण शुद्ध नसल्याचे हे लक्षण आहे. म्हणून जगद्गुरू रेणुकाचार्य म्हणतात की शरीर, वाणी आणि अंतःकरण यांची शुद्धी केली पाहिजे. शरीर शुद्धीसाठी त्यावर इष्टलिंग धारण केला पाहिजे. इष्टलिंगाला पवित्र असे नाव आहे. ते धारण केले म्हणजे शरीर पवित्र होते.
दुधात पाणी मिसळले तर पाणी दुग्धरूप होते, त्या पाण्यालाही दुधाचा भाव मिळतो. त्याप्रमाणे इष्टलिंगाच्या संगतीने शरीर पवित्र होते. गुरु जेव्हा मंत्रपूर्वक दीक्षा देतात तेव्हा मांसपिंड असलेल्या आपल्या शरीराचे मंत्रपिंडात रूपांतर होते. लिंग दीक्षेमुळे आणि लिंग पूजेमुळे शरीर शुद्ध होते. तसेच मंत्र जपामुळे परमेश्वराच्या नामस्मरणामुळे वाणी शुद्ध होते. 21,600 वेळा जप करणे अवघड आहे असे तुम्हाला वाटते, परंतु प्रयत्न केला तर ते काही कठीण नाही. उठताना, बसताना, काम करताना तुम्ही सहजपणे नामस्मरण करू शकता. तुमचे कामही होत राहील आणि नामस्मरणही सुरू राहील. त्याच्यासाठी वेगळा वेळ देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे तुमची वाणी शुद्ध होईल. वेद पठण केल्याने वाणी शुद्ध होते असे शास्त्र सांगते, परंतु प्रचंड असे वेद वाङ्मय कोण वाचू शकणार? ते शक्य नाही. परंतु वेद पठणाचे पुण्य तर हवे होते. श्रीरुद्राचे पठन केले तर वेद पठनाचे पुण्य लाभते. तेही शक्य नसेल तर श्रीरुद्रातला 8वा अनुवाक वाचल्याने ते पुण्य लाभते. ज्याला तेही शक्य नाही त्याने 8व्या अनुवाकातील पंचाक्षरी मंत्र पठन केला तर त्यामुळे वेद पठनाचे पुण्य लाभते. नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपणेही ज्याला अशक्य असते त्याने त्या मंत्रातील शिव या नामाचा जप केला तरी त्याला वेद पठनाचे पुण्य लाभते. शास्त्राने आपल्याला एवढी सवलत दिली आहे. शिवदास महाराजांनी म्हटले आहे, शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुके येणे. वेद वाचू नका, रुद्र म्हणू नका, पंचाक्षरी जपू नका, पण निदान शिवशिव तरी म्हणा. पण तेवढे म्हणण्यासाठीही आपल्याजवळ वेळ नाही. काही पक्षी सहजपणे शिवशिव म्हणतात. तुमच्या घरात येणारी चिमणी चिवचिव म्हणते. एखाद्या बोबड्या मुलाने शिवशिव म्हणावे तशी तुम्ही मात्र सकाळी उठल्या उठल्या चहा चहा म्हणता. शिव म्हणणारी चिमणी आणि चहा म्हणणारे तुम्ही यात श्रेष्ठ कोणाला मानावे? उठल्याबरोबर काय म्हणावे हे देखील माणसाला कळत नाही आणि आपण सर्व प्राण्यात श्रेष्ठ आहोत अशी ग्वाही आपण मात्र मिरवत फिरतो. इष्टलिंग धारण केल्याने शरीर शुद्ध होते, नाम जप केल्याने वाणी शुद्ध होते आणि ईश्वर चिंतन केल्याने अंतकरण शुद्ध होते. संसार चिंतनामुळे अपवित्र झालेले मन ईश्वर चिंतनामुळे पवित्र होते. शिवध्यान हे आपल्या जीवनातील अत्यंत श्रेष्ठ कार्य आहे. एका सुभाषितकाराने कोणत्या वेळी काय करावे, सर्वप्रथम काय करावे हे एका सुभाषितात सांगितले आहे. तो म्हणतो, शतम विहाय भोक्तव्यम. पहिल्यांदा तो सांगतो की 100 कामे सोडून जेवण करा. किती आनंद वाटला तुम्हाला? अंघोळ नाही, पूजा नाही, ध्यान नाही, काही नाही. फार छान आहे महाराज, आम्ही उद्यापासून तसेच करू. काम करताना, उद्योगधंदा करताना मनुष्य जेवणाकडे दुर्लक्ष करतो. काही खाऊन वेळ भागवतो. उद्योगात 4 पैसे अधिक मिळणार असतात हे खरे, परंतु वेळेवर जेवण नीट न केल्याने प्रकृतीसाठी 8 आणे खर्च करावे लागतात. शरीराला वेळेवर अन्न पाणी देणे महत्त्वाचे आहे. म्हणून सुभाषितकार म्हणतो, शतम विहाय भोक्तव्यम. हातातली 100 कामे टाकून पहिल्यांदा भोजन करा. पुढे म्हणतात, सहस्त्रम त्यक्त्वाम स्नानमाचरेत. 1000 कामे सोडून स्नान केले पाहिजे. आता सांगा, जेवण मुख्य आहे की स्नान? 100 कामे सोडून जेवण करा असे सांगणारे सुभाषितकार पुढे सांगतात, 1000 कामे सोडून स्नान करा. म्हणजेच जेवणापेक्षा स्नानाला अधिक महत्त्व आहे. पुढे सुभाषितकार म्हणतात, लक्षम विहाय दातव्यम. 1,00,000 कामे सोडून प्रथम दान करा. जर कोणी चांगल्या कार्यासाठी देणगी मागण्यासाठी आला तर त्याला म्हणू नका की माझी आंघोळ व्हायची आहे, नंतर ये स्नान करू नका. दान मात्र आधी करा. जेवण सोडून, स्नान सोडून 1,00,000 कामे बाजूला सारून प्रथम दान केले पाहिजे. आणि शेवटी तो सर्वात महत्त्वाचे सांगतो, कोटिम त्वक्त्वाम शिवम स्मरेत. कोट्यावधी कामे बाजूला सारून शिवाचे स्मरण करा. तुम्ही आंघोळ करा न करा, शिवध्यानासाठी त्याची गरज नाही. ध्यान करावेसे वाटले की तत्काल ध्यानाला बसले पाहिजे. तुम्हाला झोपावेसे वाटले, ध्यान करावेसे कसे वाटेल? ध्यान हे मानसिक स्वास्थ्याचे साधनच होय. तुम्ही रोज
तास अर्धा तास जरी ध्यान केले तर तुम्हाला BP होणार नाही, तुम्हाला ध्यान करायला वेळ नाही, म्हणून तुम्ही एक गोळी घेता. अनावश्यक चिंतनामुळे BP वाढते. डॉक्टर तुम्हाला काय म्हणतात हेच की आता तुमचे BP वाढलेले आहे, जास्त चिंता करू नका, संसाराची चिंता करू नका असे डॉक्टर सांगतात. देवाचे चिंतन करू नका असे सांगत नाहीत. देवपूजा करू नका, देवाचे ध्यान करू नका, त्यामुळे तुमचे BP वाढेल असे कोण्या डॉक्टरांनी कधी सांगितले आहे काय? या उलट योगासने करा, प्राणायाम करा, ध्यान करा असा सल्लाच अलीकड डॉक्टर देऊ लागले आहेत. योग साधना हा साधू संन्याशांचाच प्रांत आहे, आपला नव्हे असे सामान्य माणसाला वाटत असते. देव मिळो न मिळो, मुक्ती मिळो न मिळो, परंतु शरीर स्वास्थ्यासाठी योगाची आवश्यकता आहे. दिवसभरच्या व्यवहारात अनेक अनुकूल प्रतिकूल घटना घडत असतात, त्यामुळे मनुष्य चिंताग्रस्त होतो. चिंता सोडून जेव्हा तो चिंतन करू लागतो तेव्हा त्याचे मन स्वास्थ्य ठीक होते. थंड पाणी चुलीवर ठेवून तापवले तर ते हळूहळू गरम होते, इतके की आपण त्यात बोटही बुडवू शकत नाही. ते पाणी तसेच ठेवून चूल विझवली तर कालांतराने हळूहळू ते पाणी पुन्हा थंड होते, म्हणजेच पूर्वपदावर येते. पाणी स्वभावतः थंड असते, परंतु अग्नीच्या संपर्काने तो गरम होते. अग्नीचा संपर्क तुटला की पुन्हा थंड होते. त्याचप्रमाणे चिंतेच्या संपर्काने मनुष्याच्या देहाचे संतुलन बिघडते आणि त्याच्या देहात अनेक रोग उत्पन्न होतात. ध्यानधारणेमुळे चिंतेचा संपर्क तुटतो आणि मनुष्य देह पूर्वस्थितीवर येतो. यासाठीच डॉक्टर योगासने, प्राणायाम, ध्यान करा असे सांगत असतात. म्हणून सुभाषितकार म्हणतो की कोट्यावधी कामे बाजूला ठेवून आणि प्रथम ध्यान करा. अशा रीतीने लिंगधारणा, लिंगपूजा करून आपले शरीर शुद्ध करून घ्यावे. शिवनामस्मरण करून वाणी शुद्ध करून घ्यावी आणि अशा रीतीने लिंगधारण, लिंगपूजा करून आपले शरीर शुद्ध करून घ्यावे. शिवनामस्मरण करून वाणी शुद्ध करून घ्यावी आणि निरंतर शिवध्यान करून अंतकरण शुद्ध करून घेतले पाहिजे. अशी आपली त्रिकरणे जो शुद्ध करून घेतो त्यालाच पिंड असे म्हणतात. धर्म कोणताही असो, जात कोणतीही असो, प्रत्येक व्यक्तीने अशी शुद्धी करून घेतली पाहिजे. त्यानंतरच पुढची साधना तो करू शकतो. ओम शांती शांती शांती.